भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये योग, योगासने, योग साधना यांना खूप महत्त्व आहे। अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधू संत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे। आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो। तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असेही म्हणता येईल। भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनाचे लाभही त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहे। दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतात। पण तुम्हाला माहीत आहे का, आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनलाच का असतो? तो कधी सुरू झाला? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो कशा प्रकारे सुरू केला? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग आंतरराष्ट्रीय योग दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा प्रकारे सुरू केला याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता। संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता। सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत। या विषयावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली। 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला। पण 21 जून हीच तारीख का निवडली असा प्रश्न पडतो। कारण 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो। पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो। 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते। या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते। 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो। त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते। म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला होता। भारताला सुमारे 5000 वर्षाची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते।